हॅलो फ्रेंड्स, मी आहे तन्वी आणि आज मी तुम्हाला रत्नागिरी येथील प्राचीन आणि प्रसिद्ध श्री पतितपावन मंदिर दाखवणार आहे। हे मंदिर श्री भागोजी शेठ कीर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सांगण्यावरून बांधले होते 1931 मध्ये। या मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भरपूर लढे दिले, आंदोलने केली। त्या काळी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नव्हता। पतितपावन म्हणजे पतितांना पावन करून घेणारे हे मंदिर। तुम्ही पाहू शकता हे मंदिराचे आतले बांधकाम। हे मंदिर खूपच जुने आहे आणि ह्याला पेंट वगैरे केल्यामुळे हे खूप नवीन वाटत आहे। या मंदिरात मुख्य देव म्हणजे लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे। मंदिराचे बांधकाम तुम्ही बघू शकता, खांब, दरवाजे वगैरे। हा जो तुम्ही दरवाजा बघताय तो मेन दरवाजा आहे। इथे बाहेर कासव ठेवलेला आहे। या मंदिराचं सभागृह फार मोठं आहे। तुम्ही जर कधी रत्नागिरीत आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या। या मंदिराच्या मूर्त्या खूप जुन्या आहेत। दिवाळीत ह्या देवांना नटवले जाते। वेगवेगळे सीन असतात इकडे। रत्नागिरीतील देवळे दिवाळीमध्ये बघण्यासारखे असतात। हा इकडे एक मोठा तबला आहे। खिडक्या खूप प्रशस्त आहेत। हा हॉल तुम्ही पाहू शकता। सावरकरांच्या काळातील काही छायाचित्रे इकडे लावलेली आहेत। त्यांच्या काळातील त्यांनी काही वापरलेल्या वस्तू इकडे मंदिराच्या बाजूच्याच वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। त्या बाजूच्या वस्तू संग्रहालयामध्ये शूटिंग करणं अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तिकडचा व्हिडिओ तुम्हाला नाही दाखवू शकत। तुम्ही जर रत्नागिरीला आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या। आणि इथे बाजूला तुम्हाला जी बिल्डिंग दिसते ना, तिथे एक वस्तू संग्रहालय आहे, त्यालाही भेट द्या। ही पहा, ही भागोजी शेठ कीर यांची मूर्ती आहे। आता जे तुम्ही हे बघत आहात ते सावरकरांचे शिल्प आहे। सावरकरांना जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेव्हाचे हे शिल्प आहे। दुपारची वेळ असल्यामुळे आमचं रिफ्लेक्शन जास्त दिसत होतं, त्याच्यामुळे हे नीट दिसत नाही आहे। पण जर तुम्ही कधी तिकडे प्रत्यक्षात बघायला आलात तर तुम्हाला हे नक्की व्यवस्थित दिसेल। रत्नागिरी स्टँडपासून हे 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे जर तुम्ही चालत आलात तर। आणि जर तुम्ही रिक्षाने आलात तर रिक्षावाले 40 रुपये घेतील। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।